नागपूरमध्ये काँग्रेसचा स्थापना दिवस साजरा होत आहे। या साजरा करण्यासाठी कार्यक्रम आपण बघू शकतो की वेगवेगळ्या भागातून किंवा राज्यातून जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते इथे आलेले आपल्याला दिसत आहेत आणि पूर्ण नागपूरमध्ये हा इव्हेंट घेत आहेत। तर जे इथे आलेले लोक आहेत त्यांना येत्या निवडणुकीमध्ये काय मात्र आहे सांगूया। आप कसे आहे? चंद्रपूर। आप लोग मराठीमध्ये तुम्ही सांगा, येत्या निवडणुकीसाठी जसे चंद्रपूरचे आपले खासदार होते काँग्रेसचे, तर येत्या निवडणुकात ही महाविकास आघाडी सोबत जर लढली तर काँग्रेसचे खासदार विदर्भात निवडून येऊ शकते का? येऊ शकते ऑब्विसली। राम मंदिर या विषयावर तुम्हाला काय वाटतंय? राम मंदिर हा एक धार्मिक प्रश्न आहे, पण तो आजच्या काळाची जर गरज आहे। बेरोजगारी हटवण्यासाठी मंदिर आवश्यक नाही आहे हे माझ्या मते मत आहे। तुम्ही कुठून आले? देगलूर नांदेड जिल्हा। या केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं जे चाललंय आज ते त्याला गाडण्यासाठी आमचे आदरणीय राहुलजी गांधी सक्रिय आहेत। त्यासाठी आता महागाई असेल काही असेल त्या आता जसं तेलंगणामध्ये धडा शिकवलं त्याप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा या भाजप सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही काँग्रेस पक्ष। बरोबर सर, कसं आहे आप? गडचिरोली से आहे। गडचिरोली जिल्हा। जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा प्रेझेन्स आहे, तिथे खासदारी होते। ते आता निधन झालं हा, भाडू दानोरकर चंद्रपूर जिल्ह्याचे, त्यांचा निधन झालेला आहे। आता जरा 2-3 विषय असे आहेत जसं काँग्रेसला काय विषय घेऊन लोकांच्या समोर जायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतात? लोकांना काय आकर्षित विषय वाटेल 2024 साठी? नाही, काँग्रेस तर सुरुवातीपासून चांगला धोरण आणि नफरत, काँग्रेस तर सुरुवातीपासून नफरतचा धोरण करत नाही। हे बीजेपी शासन जे आहे आता पुन्हा नफरतच्या शासन करून राहिलं आहे। जनताना त्याच्या बरोबर मतलब हे ज्याप्रमाणे त्यांना सवलत पाहिजे आणि ज्याप्रमाणे त्यांना मदत पाहिजे त्याप्रमाणे त्यांच्याकडून भेटून नाही राहिली आहे। महाविकास आघाडीची युती आहे, महाविकास आघाडी युती महाराष्ट्रात आहे। काँग्रेस, उद्धव ठाकरे, शरद पवार हे निवडणूक जास्तीत जास्त सीट महाराष्ट्रात जिंकू जनते असा विश्वास आहे का? होय सर, कारण सामान्य जनतेचं जीवन जगणं हे असह्य झालं आहे आणि भावी पिढीकडे नवीन जी पिढी आहे यांच्यासाठी कोणताही विचार नाही आहे त्यांच्याकडे, म्हणून गरजेचं आहे काँग्रेस येणं। पण गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात जे बघितलं, महाराष्ट्रात जे 5 वर्षात झाला पक्षांची फोडाफोडी झाली, हे निवडणूकच्या आधी पण होऊ शकते का डॅमेज? नाही, हे होणार नाही। आता लोक एकजूट आहे, महाविकास आघाडी होणार नाही साहेब, कधीच नाही। आता पुढे होणार नाही। हे जे सर्व म्हणजे बीजेपी दूषित राजकारण करून राहिली आहे, आता पूर्ण जनता काँग्रेसच्या पाठीशी आहे आणि यांना एकदा पुन्हा धडा शिकवणार बीजेपीला। हम राजीव गांधी, सोनिया जी गांधी और प्रियंका गांधी से मिलने आए हैं। कांग्रेस पक्ष इस देश में एक नंबर का पक्ष होना, ये हमारी सोच है। हम नांदेड़ से है, चौहान साहब के कार्यकर्ते हैं। हम यहाँ हमारे अध्यक्ष, जिला परिषद अध्यक्ष मैडम, महापौर मैडम के साथ आए हैं, जिला अध्यक्ष के साथ आए हैं और हमारी यही मान है कि कांग्रेस पक्ष आज एक नंबर पे आना चाहिए और सर्वसामान्य जनता को न्याय मिलना चाहिए। सर्वसामान्य जनता आज बहुत ही परेशान है, महंगाई बढ़ गई है, पेट्रोल, गैस, डीजल सब बढ़ गए हैं और सामान्य जनता अभी जीने के लिए बेहाल में है। ये मोदी सरकार यहाँ से चले जाए और कांग्रेस सरकार यहाँ आए, इसलिए हम यहाँ आए हैं। हमारे नेता अशोक राव जी चौहान यहाँ बहुत मजबूती से खड़े हैं, उनके साथ हम हैं। तुम्ही शेतकरी आहात का? कोणता शेतकरी आहे? राहुल गांधींना नांगर मीच दिला होता महाराष्ट्रातून। किती एकर शेती आहे तुमची? माझी शेती 12 एकर आहे। आमच्या शेतीत कापूस आणि सोयाबीन पिकते। आता कापसाची स्थिती आहे की तिथं पाण्यामुळे तिथला कापूस पूर्ण वाया गेलेला आहे आणि शेतकरी मरत आहे। शेतकऱ्याला तिथल्या 50,000 दर हेक्टरी 50,000 मदत करावी ह्या ह्या खोकी गाव सरकारने 50 खोके आणि एकदम ओके ह्यांचा कारभार असाच चाललाय। त्यांना फक्त स्वतःचे सरकार करण्याचे सरकार व्यस्त आहे, त्याच्यामुळे त्यांना जागा दाखवण्यासाठी आम्हाला काँग्रेसला मतदान करायचं आणि ह्यावेळेस आम्ही काँग्रेसला निवडून आणू। मी एक्समॅन आहे, मेजर मुकेश आंबोने, उमरेडवरून आलो, काँग्रेस का कार्यकर्ता आहे, उपाध्यक्ष।
मला मोदी साहेबांचा विरोध आहे. त्यांनी जी अग्निपथ योजना जी खोलली जवानांसाठी 4 वर्ष नोकरी, ती त्यांनी बंद करावी. कारण 4 वर्षात त्यांना काही पण नाही मिळणार आणि देशाविषयी प्रेम पण नाही राहणार 4 वर्षात. 1 वर्ष ट्रेनिंगमध्ये जा आणि 3 वर्षामध्ये काय. आणि त्यांची जी वय मर्यादा आहे ते 17 ते 23 ती बंद करावी. कारण की लहान वयामध्ये तो कुठे सीमेवर शहीद झाला, हे झाला, त्याला काय जीवन पाहायला भेटेल आणि काय त्याला देशप्रेम राहणार. तसंच ओल्ड पेन्शन स्कीमवर ही खूप काही आपण म्हणू शकतो की प्रोटेस्ट सुरू आहेत, विचार करतायत ओल्ड पेन्शन स्कीम पण लागू व्हायला पाहिजे. चालू करायला पाहिजे. काहून का पुष्कळसे आता जमाना बदललेला आहे. त्यांच्या आई वडिलांना कोणी मुलगा पोसत नाही आणि हे नाही बुड्ढे झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळावं, त्यांचा हक्काचं म्हणजे हे मिळावं त्यांना. म्हणून मला बीजेपी सरकारला विरोध आहे. मला याच्यामध्ये ते बंद. एक पॉइंट पर बात करते हाँ हैं। बोलो एक पॉइंट पर विषय हाँ अभी हाल ही में अभी हम मैं विदर्भ प्रांत विदर्भ से है, हम चंद्रपुर डिस्ट्रिक्ट से बेमौसम बरसात हुई है। इससे न जाने कितने स्थानों का नुकसान हुआ है। कपास की खेती, धान की खेती पूरी बर्बाद हुई है। लेकिन हमारे जो जिले के जो पालक मंत्री है उन्होंने खेलो इंडिया का जो अभी नया उपक्रम चालू है वहाँ पर उन्होंने सरकार की संपत्ति को बेउस में खर्च कर दिया है। लेकिन किसान लोगों के खेतों में जाकर कभी उसका निरीक्षण नहीं किया कि क्या बर्बाद हुआ, क्या कमी है आप लोगों को। सिर्फ दिखावे में देश की संपत्ति को बर्बाद कर रहे हैं। आप लोग ये हकीकत को दिखाइए, आपसे अनुरोध है, प्रार्थना है आप, क्योंकि आप सर मी बुलढाणा जिल्ह्यातून आलेलो आहे। एक शेतकरीचा मुलगा आहे। मला 4 एकरामध्ये फक्त 4 क्विंटल कापूस झालेला आहे। कापसाला आमच्या अजिबात भाव नाही। शेतकऱ्यांची विदर्भातल्या विशेष करून बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची इतकी दुर्दैवी परिस्थिती आहे नाही, विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे, आम्हाला 4 एकरामध्ये 4 क्विंटल कापूस झाला पाऊसचा विषय आहे ते बोंड बरोबर आलेली आहे। पण आता म्हणजे जेव्हा निवडणूक येईल तर निवडणुकाची काय विषय असेल शेतकऱ्यांसाठी, निवडणुकासाठी, लोकसभेची निवडणुकासाठी काय विषय असेल? आम्हाला विशेष महत्त्वाचं कर्जमाफी झाली पाहिजे सर्व शेतकऱ्यांची आणि कापसाला हमी म्हणजे सर्व मालाला हमी भाव भेटला पाहिजे। कर्जमाफी तर सगळ्याच पक्षांनी सांगितलं, कोणी नाही, फक्त सर्वात पहिली कर्जमाफी पंतप्रधानांनी केली होती, ते आपल्या मनमोहन सिंगांनी, त्यांच्यानंतर आपल्या उद्धव ठाकरे सरकारने केली होती महाराष्ट्रातली, ते यशस्वी होती। देवेंद्र फडणवीसनी जे कर्जमाफी केली होती ते 1 नंबर बोगस होती। लाल यादी, हिरवी यादी, पिवळी यादी, यादीत लोक अटकून ठेवले होते, त्याचे ज्यांना विदर्भातल्या शेतकऱ्यांना खूप अन्याय झाला होता। आमचे एकच म्हणणं आहे शेतकऱ्यांना की कर्जमाफी करावी, शेतकऱ्याच्या कापसाला भाव द्यावा, सोयाबीनला भाव द्यावा व या मोदी सरकारने जे भारताचे संविधान आहे त्याचे रक्षण करावे, त्याचे हनन करू नये। संपवतो आता आम्ही तर आपण म्हणू शकतो की जे दिवसांदिवस बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि लोकांना ग्रॅज्युएशन झाले, कोणी इंजिनिअरिंग झालं, त्यांना ड्युट्या नाही भेटत आहे। बरोबर आहे। किती शिकले? मी ग्रॅज्युएशन पास आहे, युवक काँग्रेसचा महाराष्ट्र प्रदेश सचिव आहे। ते पण बीकॉम केलं, बीएससी केली, काय केलं? काही नाही, आपलं बीकॉम केलेलं आहे, पण आता मी पण सध्या खालीच आहे, मी पण बेरोजगार आहे। मी माझा स्वतःचा परिवार स्वतः चालू नाही शकत आहो, कारण शेती वगैरे जमीन होती, काहीच नाहीये, काहीच नाही। वर्धेला राहतो आम्ही, हो वर्धेला। नोकरीचा विषय आहे की लवकरात लवकर काढलं पाहिजे या सरकारने। तिघाडी सरकारचा आम्ही निषेध करतो। या आघाडी सरकारनं जाणून बुजून पेन्शन रद्द केलेलं आहे, ते चालू करावं। म्हणू शकतो की काँग्रेसच्या स्थापना दिवस मध्ये जे लोक आले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त जे त्यांचे मूल प्रश्न आहेत त्यांचा कुठे ना कुठे आपण म्हणू शकतो की मार्गी लावलेले नाहीत आणि त्या प्रश्न काँग्रेस मार्ग लावू शकते, असं एक भूमिका घेऊन, अपेक्षा ठेवून हा जे लोक आहेत ते इथे काँग्रेस ह्या नागपूरच्या रॅलीमध्ये आले आहेत। समीर शानबाग सोबत मुस्तफा शेख, नागपूर, मुंबई तक।